Okay, good morning, all of you. Today we have to learn the last one topic, that is the unit 4 stereochemistry. And this topic is very important for your semester third. The all stereochemistry topic involved in one name, that is the stereochemistry. आपल्याला पुढच्या भागामध्ये जर तुम्हाला शिकायचं असेल स्टिरिओकेमिस्ट्री, तर इथं आपल्याला खूप महत्त्वाचा रोल, महत्त्वाचा भाग इथं आज आपल्याला समजून घ्यायचा आहे. बऱ्याच जणांनी आर एस कन्सेप्ट वगैरे तुम्ही बघितलेलं आहे बी एस सीला असताना, पण तेवढ्याच सफिशियंट कन्सेप्ट नाही आहे. त्याच्यापेक्षा सुद्धा खूप महत्त्वाच्या टर्म्स आपल्याला इथं शिकायचे आहेत. इथं जर ओव्हरऑल बघितला, मी थोडंसं पहिल्यांदा 1-2 मिनटं सिलेबस काय ह्या टॉपिकमध्ये शिकायचं ते मी थोडंसं इथे एक्सप्लेन करतोय, आणि तिथून पुढं आज आपण आर एस कॉन्फिगरेशन, आर एस नोमेनक्लेचर आपण आज बघायचं आहे. स्टिरिओकेमिस्ट्री आपला ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचा पेपर, त्याच्यामधलं युनिट 4. ओके, ह्याच्यामध्ये पार्ट वगैरे काही नाही आहे, हा कम्प्लिटली एकच पार्ट आहे. ह्याच्या आधीचे जे तुम्ही बघितलं टॉपिक, युनिट फर्स्टमध्ये 2 भाग होते, युनिट सेकंडमध्ये पण 2 भाग होते, युनिट 3मध्ये पण 2 भाग होते, पण हा स्टिरिओकेमिस्ट्री हा एकच भाग आहे युनिट 4मध्ये. ओके, तर ह्याच्यामध्ये आपण बघणार आहोत स्टिरिओकेमिस्ट्री. स्टिरिओकेमिस्ट्री म्हणजे बऱ्याच जणांना आजपर्यंत तुम्ही माहिती नसतं नेमकं काय आहे स्टिरिओकेमिस्ट्री. ओके, त्याच्यानंतर कन्सेप्ट ऑफ कायरॅलिटी. कायरल मोलिक्यूल म्हणजे काय, त्याचे कन्सेप्ट आपल्याला शिकायचे. प्रो कायरल रिलेशनशिप्स, ज्याच्यामध्ये प्रो आर, प्रो एस अशा पद्धतीचे आपण मोलिक्युल्स बघणार आहोत, ती कन्सेप्ट इथं आपल्याला शिकायची आहे. त्याच्यानंतर होमोटोपिक, इनान्शोटोपिक अँड डायस्टिरियोटोपिक ग्रुप्स अँड फेसेस म्हणजे काय हे आपण इथं बघणार आहोत. हे खूप सोपा भाग आहे. होमोटोपिक, इनान्शोटोपिक, डायस्टिरियो ग्रुप, फेसेस अगदी सोपा आहे, आपण थोड्या वेळानंतर शिकायचं आहे ते. त्याच्यानंतर रेस्मिक मॉडिफिकेशन अँड देअर रिझोल्युशन. आता रेस्मिक मॉडिफिकेशन म्हणजे काय की इनॉन्च्युमेरिक प्रोडक्ट जे असतात, म्हणजे आर कॉन्फिगरेशन आणि एस कॉन्फिगरेशन, एखादी तुम्ही रिएक्शन कॅरी आउट करता तेव्हा तिथं जर स्टिरिओकेमिस्ट्री पॉसिबल असेल प्रोडक्टमध्ये, तर आपल्याला त्यांचं मिक्सचर बनतं, आणि त्या इनॉन्च्युमर म्हणजे आर आणि एस कॉन्फिगरेशन ह्या दोघांचं मिक्सचर मिळून आपल्याला प्रोडक्ट मिळतो. म्हणजे मी काय म्हणते तुम्हाला समजते का बघा. समजा ए आणि बी ह्या दोघांची रिएक्शन केली, तर सी आणि डी हे इनॉन्च्युमर मिळतात. सीचं कॉन्फिगरेशन येतं आर आणि डीचं कॉन्फिगरेशन येतं एस. मग आपल्याला जो सी मिळालेला जो प्रोडक्ट आहे, तो प्रोडक्ट जसं की फॉर एक्झाम्पल कोरोनावरचं खूप चांगलं औषध आहे, खूप चांगली मेडिसिन आहे, सी प्रोडक्ट जो आहे तो. आणि डी आहे ना, तो कम्प्लिटली टॉक्सिक आहे. एकदा का तुम्ही घेतला डी की लगेच सडन डेट होते तिथं. मग आता आपल्याला काय करायचं आहे, सी आणि डीला सेपरेट करायचं आहे. आणि तुम्हाला माहिती आहे हे कॉन्फिगरेशन आहे, त्याचा अर्थ काय, सेम मोलिक्युलर फॉर्म्युला, सेम स्ट्रक्चर फॉर्म्युला, फक्त त्याच्यामध्ये स्टिरिओकेमिस्ट्रीमध्ये फरक असतो. त्यामुळे त्याचं नोमेनक्लेचर आर आणि एस झालेलं असतात. मग आता आपल्याला कोरोनावरचं औषध सी ज्याला आपण म्हटलंय जनरली, त्याला बाहेर कसं काढायचा ह्याचा आपण रिझोल्युशन, मॉडिफिकेशन जे काय आपण म्हणतो त्याला, तर ते आपण इथं शिकायचं. ओके, त्याच्यानंतर आर एस नोमेनक्लेचर हा खूप महत्त्वाचा नोमेनक्लेचर आहे स्टिरिओकेमिस्ट्रीच्या दृष्टिकोनातनं. आर एस नोमेनक्लेचर. त्याच्यानंतर आपण बघणार आहोत कन्फॉर्मेशनल अनालिसिस. मग तिथं आपण पहिल्यांदा बघणार आहोत सायक्लोहेक्सेन. सायक्लोहेक्सेनचे कन्फॉर्मेशनल अनालिसिस तुम्ही BC 2ला असताना शिकलेला असाल, चुकून तिथं विसरला असाल, शिकला नसाल व्यवस्थित, तर इथं डीपली परत शिकायचं आहे. त्याच्यानंतर आपण कन्फॉर्मेशनल अनालिसिस ऑफ मोनो अँड डाय सबस्टिट्युटेड सायक्लोहेक्झेन सुद्धा आपण बघणार आहोत. आणि त्यातला फायनल पार्ट ह्या टॉपिकमधला इंट्रोडक्शन ऑफ ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी इन दी अब्सेन्स ऑफ कायरल कार्बन. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल कायरल कार्बन म्हणजे काय. कायरल कार्बन म्हणजे काय, असा कार्बन ज्याचे चारी सबस्टिट्युएंट्स हे डिफरंट असतात, ह्या कार्बनला आपण काय म्हणतो, कायरल कार्बन. ओके, हे आपण पुढं शिकणारच आहोत कन्सेप्ट ऑफ कायरॅलिटीमध्ये वगैरे, पण मी सुरुवात करताना आज करणार आहे आर एस नोमेनक्लेचरनं, जो खूप महत्त्वाचा भाग आहे. ओके, आणि आर एस नोमेनक्लेचर जे आपण शिकणार आहोत त्याच्या नोट्स मी तुम्हाला लगेच पाठवतो, आणि त्या नोट्स लगेच लिहून काढायचे. त्याच्यात मी आज बरेचसे प्रॉब्लेम देणार आहे, आणि प्रॉब्लेम दिल्यानंतर ते तुम्ही सॉल्व्ह करायचं आहे. इथं कन्सेप्ट ऑफ कायरॅलिटी आपण नंतर शिकणार आहोत. ओके, आज आपण फक्त एकच पॉईंट जो डीपली शिकणार आहोत, आर एस कॉन्फिगरेशन. थोडंसं फास्ट पाहूया.
RS नोमेनक्लेचर. तुमच्या स्क्रीनवरती आता दिसत असेल RS नोमेनक्लेचर, ज्याला आपण म्हणतो अब्सोल्यूट कॉन्फिगरेशन. स्लाइड दिसतात ना सगळ्यांना? जर स्लाइड दिसत नसली की लगेच 1 सेकंदात म्यूट काढायचं आणि मला बोलायचं, ठीक आहे? RS नोमेनक्लेचर अब्सोल्यूट कॉन्फिगरेशन साधारणतः 1956च्या रेंजमध्ये एक 3 सायंटिस्ट होते, ज्यांचं नाव आहे कॅन, इनगोल्ड अँड प्रिलॉग. ह्या तिघांच्या इनिशियलनुसार, ज्याचं नाव बनतं CI आणि P, ज्याला आपण म्हणतो CIP, ह्यांनी एक रूल फाइंड आउट केला RS नोमेनक्लेचरचा. आता मी ह्याचे RS नोमेनक्लेचर शिकवण्या अगोदर तुम्हाला मी एक बेसिक भाग सांगतो, म्हणजे तुम्हाला जास्त लक्षात येईल. नेमका लक्षात घ्या, एक डॉट आहे, हा एक डॉट आहे, ओके. ह्याचं जर कॉन्फिगरेशन, ह्याचं जर डायमेन्शनल स्टडी करायला गेलो आपण, तर हा 0 डायमेन्शनल येतो. कोण येतो? 0 डायमेन्शनल, ओके. त्याच्यानंतर समजा एखादा मॉलिक्यूल असेल, फॉर एक्झाम्पल, किंवा आपण अशी एक लाईन काढू, किंवा एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस अशा पद्धतीने ड्रॉ करू. एक्स ॲक्सिस आणि हा वाय ॲक्सिस, आणि इथून हा एक्स ॲक्सिस, ओके. असा एखादा मॉलिक्यूल ज्याला आपण म्हणणार आहोत 1 डायमेन्शनल. ह्याला काय म्हणणार आहोत? 1 डायमेन्शनल. कसं आहे, असं एखादा मॉलिक्यूलचं मी उदाहरण सांगतो, ज्याचं स्ट्रक्चर म्हणजे 1 डायमेन्शनलमध्ये बसू शकतं, ओके. तर तो मॉलिक्यूल असेल, म्हणजे इनॉर्गॅनिकमधले असेल. मी आता 1 डायमेन्शनलमध्ये एक्झाम्पल न दाखवता कन्फ्युजन अवॉइड करण्यासाठी 2 डायमेन्शनलकडे जातो. 2 डायमेन्शनल हा जो एक्स आणि वाय ग्राफ आहे तो आहे 2 डायमेन्शनल. एक्स आणि वाय जो ग्राफ आहे हा एक्स ॲक्सिस आणि हा वाय ॲक्सिस हा 2 डायमेन्शनल. 2 डायमेन्शनलमधलं मी एक्झाम्पल जर घ्यायला गेलो तर अशा पद्धतीचा असेल. हा कार्बन, ट्रिपल बॉन्ड कार्बन, आणि हा हायड्रोजन, आणि इथं सुद्धा हायड्रोजन. हे सगळे कशामध्ये येतात? तर हा 2 डायमेन्शनलमध्ये येतात, एक्सिस आणि वाय ॲक्सिस, ओके. आता आपण बघूया, यस, हा एक्स वाय, आणि असा, आता ते झेड ॲक्सिस मला दाखवता येणार नाही. एक्स वाय तुम्हाला माहिती येतो, तुम्ही फिजिक्सला वगैरे बेसिक असताना शिकलेला आहे. हा माझ्या दिशेने येतो, झेड ॲक्सिस, ओके. ह्याला आपण म्हणणार आहोत 3 डायमेन्शनल. ह्याला आपण काय म्हणणार आहोत? 3 डायमेन्शनल. फॉर एक्झाम्पल, जर मी मिथेन ड्रॉ केला, हा हायड्रोजन आणि हा हायड्रोजन प्लेनमध्ये येतील, पण हा जो हायड्रोजन आहे डार्कने दाखवलेला तो अबव द प्लेन आहे, आणि हा हायड्रोजन कसा असणार आहे? बिलो द प्लेन. ह्या मिथेन मॉलिक्यूलचा आपण स्टडी करतो 3 डायमेन्शनली, आणि स्टिरियोकेमिस्ट्री म्हणजे काय आहे? 3 डायमेन्शनल स्ट्रक्चर. काय आहे तो? 3 डायमेन्शनल स्ट्रक्चर. आणि त्याच्या बेसिसवरती आपल्याला ॲक्च्युअल कॉन्फिगरेशन काढायचं आहे. आता फॉर एक्झाम्पल, इथं मी हायड्रोजन घेतल्यामुळे हा कायरल मॉलिक्यूल सध्या नाही आहे, त्यामुळे याचं कॉन्फिगरेशन मला RS काही देता येत नाही. समजा हे 4 सबस्टिट्यूएंट्स जर डिफरंट असतील, तर ह्या कार्बनला आपण काय म्हणतो? कायरल कार्बन. आणि त्या कायरल कार्बनला आपण काय करतो? स्टार मार्क ह्यानं दाखवतो, ओके. आता आपण दाखवताना, जसं की मी आता तुमच्या समोर अगदी समोरच्या बाजूने बसलेलो आहे, तुम्ही माझ्या वेगळ्या दिशेनं बसलेला, ओके, अपोजिट साईडनं बसलेला, तर तुम्ही आणि मी एक मिरर इमेज, म्हणजे आता ॲक्च्युली नाही होणार, कारण की माझा चेहरा तुमचा चेहरा सेम नाही आहे. किंवा समजा मी स्वतः एका आरशासमोर बसलेला आहे, ओके. माझा चेहरा आणि माझी मिरर इमेज, बघा मी काय म्हणते, माझा चेहरा आणि माझी मिरर इमेज ही जर मी एकत्र करणं म्हणजे काय? माझ्या चेहऱ्यावरती ती मिरर इमेज ठेवली तर ते काय होईल? नॉन सुपर इम्पोजर इमेज. समजा मी तुम्हाला हे दाखवण्यासाठी एक स्लाइडच दाखवतो, जेणेकरून मला जास्त लक्षात येईल. ओके, इथे तुम्ही बघू शकताय, ओके. हा तुमचा लेफ्ट हँड आहे, तुमचा डावा हात. हा डावा हात तुम्ही जेव्हा एखाद्या मिररवरती ठेवताय, मिररवर ठेवताय, तेव्हा जो हात येतो तो उजव्या हातासारखा येतो. काय येतो? तो उजव्या हातासारखा येतो. आणि हे 2 हात म्हणजे मिरर इमेज, ह्याच्यावरती ही जी मिरर इमेज येईल ती ह्या हातावर ठेवली तर
आपल्याला अशा पद्धतीनं नॉन सुपर इम्पोजेबल मोलिक्यूल दिसतो आणि अशा मोलिक्यूलला आपण म्हणणार आहोत कायरल मोलिक्यूल आणि त्याची जी प्रॉपर्टी दाखवतो ती प्रॉपर्टी असणार आहे इनॉन्शिमर आणि इनॉन्शिमर प्रॉपर्टी दाखवत असेल तर आपल्याला जवळपास त्याचे रिलेटिव्ह कॉन्फिगरेशन ॲब्सोल्यूट कॉन्फिगरेशन आपल्याला फाइंड आउट करावे लागतील आणि ते ॲब्सोल्यूट कॉन्फिगरेशन इथं आपण करणार आहोत इन द मेड ऑफ आर एस कॉन्फिगरेशन. कशामध्ये करणार आहोत आपण आता आर एस कॉन्फिगरेशन. अगदी सोपं आहे आर एस कॉन्फिगरेशन फाइंड आउट करणं. तर आर एस कॉन्फिगरेशनचे बरेचसे रूल आहेत. त्यातल्या सगळ्यात पहिल्यांदा मी जनरल रूल एक्सप्लेन करतो आणि त्याची प्रायोरिटी ऑर्डर मी एक्सप्लेन करतो. सगळ्यांना आवाज माझा क्लिअर येत असेल, व्यवस्थित कान लावून ऐक. ओके. स्टेप फर्स्ट, द 4 लिगांड्स. लिगांड्स म्हणजे जनरली 4 सबस्टिट्युएंट ज्याला आपण म्हणतो ॲटम्स किंवा ग्रुप्स अटॅच टू द कायरल सेंटर आर असाइन्ड अ सिक्वेन्स ऑफ प्रायोरिटी अकॉर्डिंग टू सिक्वेन्स रूल. आता हा सिक्वेन्स रूल कोण दिलेला आहे ज्याला आपण म्हणतो CIP रूल. कान, इनगोल्ड, प्रिलॉग ह्या 3 सायंटिस्टनी एक सिक्वेन्स रूल दिलेला आहे. त्या रूलनुसार कार्बनचे जे 4 ग्रुप्स आहेत, 4 लिगांड्स आहेत किंवा 4 ॲटम्स आहेत, ह्या चारींना आपण प्रायोरिटी द्यायचं आहे 1 2 3 4 एक्सेट्रा. ओके. त्याच्यानंतर स्टेप 2 बघा. आफ्टर असाइनिंग द प्रायोरिटीज ऑफ लिगांड्स अटॅच टू द कायरल कार्बन the molecule is imagined to be oriented so that the group of lowest priority is directed away from the observer. हे आपण असाइन करताना बघा 4 प्रायोरिटी दिली आपण की 4 प्रायोरिटी दिल्यानंतर तो जो कार्बन आहे त्यातली जी लोवेस्ट प्रायोरिटी आहे ती आपल्यापासनं अपोजिट साईडला असावी. म्हणजे काय की चौथी प्रायोरिटी आपण जेव्हा बघणार आहोत तेव्हा ती लोवेस्ट प्रायोरिटी बिलो द प्लेन असावी. ओके. ती चौथी प्रायोरिटी कशी असावी बिलो द प्लेन असावी आणि ही बिलो द प्लेन असाइन केल्यानंतर आपण त्याला रोटेट करायचं आहे. जर तो क्लॉकवाईज रोटेट होत असेल 1 2 3 तर त्याचं स्ट्रक्चर येतं आर. जर तो क्लॉकवाईज डायरेक्शननी तो रोटेट होत असेल तर त्याचं कॉन्फिगरेशन कोणतं येईल यस तर त्याचं कॉन्फिगरेशन येईल आर. आणि आर ह्याचा लॅटिन शब्द आहे लॉंग फॉर्म आहे रेक्टस. जनरली ह्या जो शोध हे जे कॅन इनवोल्ड प्रिलोग आहेत ते कुणा लॅटिन बोलणारे असावेत. जर समजा एखाद्या इंडियन लोकांना दिलं असेल किंवा एखाद्या मराठी लोकांना महाराष्ट्रीयन लोकांना जर नाव दिलं असतं तर तो काय दिला असता इथं उजवा म्हटलं असता. मग तुम्ही पहिल्यांदा शोध लावला असता तर ती लॅटिनवाली म्हटलं असता इथं महाराष्ट्रीयन वर्ड मराठी उजवा मीन्स राईट. समजलं ना. तर आता त्यांनी लोकांनी पहिला शोध लावला त्याचा अर्थ येतो रेक्टस. रेक्टस म्हणजे इंग्लिशमध्ये अर्थ येतो राईट आणि त्याचा सिम्बॉल रेक्टसवरनं आर येतो. आणि जर तुम्ही तो रोटेट करा किंवा आय जे तुमचं फिरणार आहे त्याच्यावरनं लेफ्ट साईडनं जर म्हणजे ज्याला आपण म्हणतो अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनने होत असेल घड्याळाच्या विरुद्ध दिशेने तर त्याचं कॉन्फिगरेशन येणार आहे यस. तर त्याचं कॉन्फिगरेशन येणार काय एस. आणि यसचा लॅटिन शब्द आहे तो सिनिस्टर ह्याच्यावरनं यस दिलेला आहे आणि म्हणजे त्याचा अर्थ काय तो इंग्लिशमध्ये लेफ्ट अशा पद्धतीचा. अतिशय सोपं आहे रूल्स लक्षात ठेवणं. पहिला रूल काय की त्याला प्रायोरिटी देणं 1 2 3 4. दुसरा रूल काय जो चौथा नंबरची प्रायोरिटी आहे तो बिलो द प्लेन असावा आणि बिलो द प्लेन असल्यानंतर आपण 1 2 3 हे नंबर जर क्लॉकवाईज डिरेक्शनने रोटेट होत असेल तर आर कॉन्फिगरेशन आणि अँटी क्लॉकवाईज डिरेक्शनने रोटेट होत असेल तर येतं त्याचं एस कॉन्फिगरेशन. हा रूल अगदी सोपं आहे. ओके. आता मी नेक्स्ट स्लाइडकडे जातो. आता इथं तुम्ही बघू शकताय इथं 2 इनॉन्शिमर्स आहेत. काय 2 इनॉन्शिमर्स आहेत आणि इथं वेगवेगळे 4 ग्रुप्स आहेत. म्हणजे मी इथनं हे करतो. सगळ्यात पहिल्यांदा बघा हा OH आहे. हा कोण आहे OH. त्याच्यानंतर मी ह्याला नाव देतो ह्याला कलर वेगळा देतो CH2 CH3 म्हणजे इथिल आहे. त्याच्यानंतर हा आहे मिथिल. हा कोण आहे मिथिल. आणि त्याच्यानंतर परत कोण आहे हा हायड्रोजन आहे. ओके. ह्याची जर मी मिरर इमेज घेतली म्हणजे इथं जर मी मिरर ठेवला ओके इथं जर मी मिरर ठेवला तर मला मिरर इमेज कशी दिसते बघा. सगळ्यात पहिल्यांदा हा CH2 CH3 ग्रुप जो आहे यस तो इथे पहिल्यांदा येईल. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये काय चेंजेस होणार नाही.
ओके, त्याच्यानंतर तुमचा हा कार्बन, त्याच्यानंतर हा मिथिल ग्रुप इथे दाखवलेला आहे, आणि लास्टली हा हायड्रोजन ॲटम अशा पद्धतीचा. ओके, आता याला मी काय ते काढून टाकतो. ओके, आता पहिला रूल काय की प्रायोरिटी आपल्याला द्यावे लागेल. पहिला रूल काय आहे, आपल्याला प्रायोरिटी द्यावे लागेल. मग प्रायोरिटी देताना त्याचा एक रूल आहे जो मी पुढे दाखवणार आहोत. ओके, तर प्रायोरिटी देताना इथं ॲटॉमिक नंबर किंवा काही वेळेला मास नंबर ह्याचा विचार केला जातो. प्रायोरिटी देताना ॲटॉमिक नंबर किंवा मास नंबर याचा विचार केला जातो. आता इथं जर तुम्ही बघितला तर ह्या कार्बनला इथे कार्बन आहे, इथं सुद्धा कार्बन आहे, इथं ऑक्सिजन आहे आणि इथं हायड्रोजन आहे. मग ॲटॉमिक नंबर कुणाचा जास्त आहे? ऑक्सिजनचा ॲटॉमिक नंबर जास्त आहे, म्हणून त्याची प्रायोरिटी ही 1 नंबरची. ओके, त्याच्यानंतर इथं सुद्धा कार्बन आहे आणि इथं सुद्धा कार्बन आहे, पण ह्या कार्बनला अजून एक मिथिल ग्रुप अटॅच आहे, त्यामुळे ह्याचा मास वाढतो, त्यामुळे ह्याची प्रायोरिटी आली किती? 2 नंबर. त्याच्यानंतर फायनली मिथिल ग्रुप जो आहे त्याची प्रायोरिटी 3 नंबर, आणि हायड्रोजनचा ॲटॉमिक नंबर किती आहे? 1, त्यामुळे हायड्रोजन कधीही शेवटचीच प्रायोरिटी असणार आहे. ओके, आता हे इथपर्यंत आपण गेलेलो आहोत. आता स्टेप 2 कडे आपण जाऊया. ओके, आता स्टेप 2 मध्ये आपण काय कंटिन्यू करतोय बघा. 4th प्रायोरिटीला डोळ्यापासून अवे ठेवतोय, म्हणजे अपोजिट साईडला ठेवतोय, आणि डोळ्यापासून अपोजिट साईडला ठेवल्यानंतर मला काय दिसणार आहे? फक्त हा 1 नंबर, हा 2 नंबर, हा 3 नंबर. हा तुमचा डोळा आहे. ओके, तुमचे आय आहेत. ह्या आयमधनं तुम्हाला जर बघितला तर OH आणि CH2CH3 एका प्लेनमध्ये आहेत. मिथिल ग्रुप तुमच्या समोर, डोळ्याच्या समोरच्या साईडला आहे. हायड्रोजन तुमच्या डोळ्याच्या अपोजिट साईडला आहे. आणि हे जर तुम्ही बघितलं अशा तुमच्या डोळ्याने, किंवा हे फ्रंट व्ह्यू आहे, तर मला असं दिसेल, हा 1 2 3 काय दिसेल? तो 1 2 3. आणि हा 1 2 3 कशा डायरेक्शनने फिरतो? यस, क्लॉकवाईज डिरेक्शनने फिरतो. कसा फिरतो तो? क्लॉकवाईज डिरेक्शनने. त्यामुळे ह्याचं कॉन्फिगरेशन कोणतं येईल? आता ह्याचं कॉन्फिगरेशन येईल आर कॉन्फिगरेशन. ओके, आणि हा इनॉन्शमर बी म्हणजे ह्याची मिरर इमेज जी होती तिथं खाली दाखवलेली आहे. तर मिरर इमेजमध्ये हा हायड्रोजन ह्या साईडला आहे, तर आपण इथून बघणार आहोत आय. ओके, तर मला इथून बघितल्यानंतर 1 2 3, हा 1 2 3 ह्याची डिरेक्शन 1 नंतर कोण येतो? 3 येतो का? नाही. 1 नंतर कोण येतो? 2, त्यामुळे हा 2. 2 नंतर कोण येतो? 3. त्यामुळे अशा रोटेट होतो, त्यामुळे ह्याचं कॉन्फिगरेशन काय येतं? यस कॉन्फिगरेशन. अशा पद्धतीने आपण प्रॉब्लेम्स सॉल्व्ह करायचे असतात. प्रायोरिटी तुम्हाला लक्षात आली, कुणाला प्रायोरिटी द्यायची? 1 2 3 की तुमचा संपला विषय. क्लॉकवाईजने रोटेट झाला तर आर, अँटी क्लॉकवाईजने रोटेट झाला तर एस कॉन्फिगरेशन. ओके, हे मी आता आधीच सांगितले, त्यामुळे इथे एक्सप्लेन करत नाही. आता मी एक जनरल एक्झाम्पल देतो प्रायोरिटीच्या नियमानुसार, ज्याचं नाव येतं ABCD. एला हायर प्रायोरिटी, बीला त्याच्यापेक्षा कमी प्रायोरिटी पण सी पेक्षा जास्त, सीला बी पेक्षा प्रायोरिटी कमी पण डी पेक्षा जास्त, आणि डी म्हणजे तुमची लोएस्ट प्रायोरिटी. डी म्हणजे काय? तुमची लोएस्ट प्रायोरिटी. आता आपण जर बघितलो तर ते कायरल मॉलिक्यूल होता, 3 डायमेन्शनल स्ट्रक्चर होतं. पण काही वेळेला 3 डायमेन्शनल स्ट्रक्चर आपण एखाद्या पेपरवरती ड्रॉ करताना फिशर प्रोजेक्शनने दाखवतो. कशाने दाखवतो? फिशर प्रोजेक्शन. फिशर प्रोजेक्शन म्हणजे काय नेमका? तर फिशर प्रोजेक्शन म्हणजे काय? तर एक अशी आडवी लाईन असते, एक उभी लाईन असते. ही उभी लाईन, ओके, आणि ही आडवी लाईन असते. आणि ह्या आडव्या लाईनला करत असताना परत प्रायोरिटी आपण देतो, जसं की 1 2 3 4. आता इथं मी देतो 1, हा 2, हा 3 आणि हा 4. जर अशा पद्धतीने रोटेट झाला तर आर कॉन्फिगरेशन. ओके, आणि समजा जर प्रायोरिटी ही जर उलटी असेल, फॉर एक्झाम्पल ही 1, ही 2, ही 3 आणि ही 4, तर आपण अशा पद्धतीने रोटेट झाला तर एस कॉन्फिगरेशन आपण देतो. ओके, ह्यात आणि एक वेगळा नियम आहे, तो नियम सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवावा लागेल. ठीक आहे, आता हे मी क्लिअर करतोय आणि एक एक्झाम्पल दाखवतो. ओके, आता इथं हे जे 3 डायमेन्शनल स्ट्रक्चर दिलेलं आहे तुम्हाला ABCD, तर हे फिशर प्रोजेक्शनमध्ये ड्रॉ करताना ह्याचा नियम आहे, लक्षात घ्या. फिशर प्रोजेक्शनमध्ये ड्रॉ करताना काय आहे? ह्याचा एक नियम आहे.
सगळ्यात पहिल्यांदा व्हर्टिकल लाईन आखून घ्यायची. काय करायची? सगळ्यात पहिल्यांदा व्हर्टिकल लाईन आखून घ्यायची. बघा अशा पद्धतीनं ओके, व्हर्टिकल लाईन आखून घ्यायची. त्याच्यानंतर जो टॉपचा मॉलिक्यूल आहे किंवा हायली कार्बन असणारा मॉलिक्यूल आहे तो टॉपला लिहायचा. तो कुठे लिहायचा? टॉपला लिहायचा. आणि त्याच्यानंतर जो लोएस्ट प्रायोरिटी आहे किंवा बिलो द प्लेन आहे तो ह्याच्या व्हर्टिकल एक्सिसच्या शेवटी लिहायचा. त्याच्यानंतर एक हॉरिझॉन्टल काढायचा. मग आपल्याकडे दोनच ऑप्शन असतात. यस, जो इन प्लेन आहे तो लेफ्ट साईडला आणि जो बिलो द प्लेन आहे अबाव द प्लेन आहे तो येईल तुमचा कुठे? राईट साईडला. हे कायमस्वरूपी लक्षात ठेवायचं. ओके, आता ह्याचं कॉन्फिगरेशन आपल्याला काढायचं आहे. एला प्रायोरिटी 1, बीला प्रायोरिटी 2, सीला प्रायोरिटी 3, ओके, आणि डीला कोणती? 4. डीला कोणती? 4. डीला कोणती? 4. आता आपलं रोटेशन बघा. यस, 1 पासून 2 येतो, 2 पासून 3 येतो. हा अशा पद्धतीने रोटेट होतो. त्यामुळे ह्याचं कॉन्फिगरेशन येईल कोणतं? आर कॉन्फिगरेशन, कारण की तो क्लॉकवाईज डिरेक्शनने मूव्ह होतो म्हणून. ओके, क्लॉकवाईज डिरेक्शनने मूव्ह होतो म्हणून. ओके, आता सिमिलरली खालती एक मॉलिक्यूल दिलेला आहे फ्लाइंग वेज फॉर्म्युला. ह्याचा फिशर प्रोजेक्शन ड्रॉ करायचा आहे. मगासारखाच नियम आपण अप्लाय करायचा. जो टॉपचा आहे म्हणजे ए हा वरती लिहिला. त्याच्यानंतर बिलो द प्लेन कोण आहे? डी हा व्हर्टिकल एक्सिसच्या बॅक खालच्या बाजूला लिहिलेला आहे. त्याच्यानंतर इन प्लेन जो बी आहे तो लेफ्ट साईडला लिहिला आणि त्याच्यानंतर जो अबाव द प्लेन आहे तो राईट साईडला लिहिला. ओके, आता बघा हा ए बी सी हा अँटी क्लॉकवाईज डिरेक्शन रोटेट होतो म्हणून याचं कॉन्फिगरेशन येतो यस कॉन्फिगरेशन. म्हणून याचं कॉन्फिगरेशन कोणतं येतं? यस कॉन्फिगरेशन येतं. ठीक आहे, इथं आपण अशा पद्धतीनं फिशर प्रोजेक्शनसाठी रूल अप्लाय करायचे असतात. आता मी पुढे जातोय. ओके, सिक्वेन्स रूल. सिक्वेन्स रूल म्हणजे काय की प्रायोरिटी आपल्याला द्यायचं आहे. आता मी ABCD एक कॉमन सांगितलं होतं की एला जास्त प्रायोरिटी, बीला त्याच्यापेक्षा कमी, सीला त्याच्यापेक्षा कमी, डी सगळ्यात लोएस्ट प्रायोरिटी. आता मग असे उदाहरण घेतलं होतं OH, इथिल, मिथिल, हायड्रोजन. OHला फर्स्ट प्रायोरिटी, त्याच्यानंतर इथिलला सेकंड प्रायोरिटी, त्याच्यानंतर मिथिलला थर्ड प्रायोरिटी, हायड्रोजनला फोर्थ प्रायोरिटी. आता हे कोणाच्या बेसिसवर काढलो तर याचे सिक्वेन्स रूल आहेत ते आपण इथं 1 by 1 बघूया. द प्रायोरिटी ऑफ द 4 ligands that is atoms or group attached to a chiral carbon decided by applying some following sequence rule. सगळ्यात पहिला सिक्वेन्स रूल काय बघा, मी इथं पॉइंटर घेतो. If all the 4 atoms directly attached to the chiral center are different, sequence of the priorities determine their atomic number. म्हणजे ज्या कार्बनला 4 ग्रुप अटॅच आहेत ते चारीच्या चारी ग्रुप डिफरंट असतील तर त्यांचा पहिला प्रायोरिटी काय घ्यायचा आहे? ॲटॉमिक नंबर बघून घ्यायचा आहे. ऑक्सिजन, कार्बन, नायट्रोजन, हायड्रोजन. ऑक्सिजनचा ॲटॉमिक नंबर किती येतो? यस, ऑक्सिजनचा ॲटॉमिक नंबर 8. त्याच्यानंतर नायट्रोजनचा ॲटॉमिक नंबर 7, कार्बनचा ॲटॉमिक नंबर 6, हायड्रोजनचा ॲटॉमिक नंबर 1. ह्यानुसार आपण प्रायोरिटी डिस्कस करतो. ओके, त्याच्यानंतर सेकंड, इफ 2 atoms आर आयसोटोप्स ऑफ द सेम एलिमेंट द आयसोटोप ऑफ हायर मास नंबर हॅज हायर प्रायोरिटी. समजा मी इथं एखादा आयसोटोप्स वापरला हायड्रोजनचा, म्हणजे हायड्रोजन, ड्यूटेरियम, ट्रिटेनियम आणि चौथी प्रायोरिटी ऑक्सिजन असेल तर इथे करत असताना मास नंबर काउंट करायचा. जेव्हा सेम ॲटम्स असतील आणि त्याचे आयसोटोप्स असतील तेव्हा कुणाला पहिला प्रायोरिटी द्यायची? ज्याचा मास नंबर जास्त त्याला प्रायोरिटी द्यायची. आता ट्रिटेनियमला पहिली प्रायोरिटी, मग ड्यूटेरियमला दुसरी प्रायोरिटी आणि हायड्रोजनला कोणती येईल? तिसरी प्रायोरिटी. ओके, आता इथे तुम्ही बघू शकता उदाहरण म्हणून ह्या कार्बनला बघा, चारी ग्रुप डिफरंट आहे. एक हायड्रोजन, हा हायड्रोजन आहे, हा फ्लोरीन आहे, हा क्लोरीन आहे आणि हा ब्रोमीन आहे. तर ब्रोमीनचा ॲटॉमिक नंबर खूप मोठा आहे, मला इथं एक्झॅक्टली आठवत नाही पण तो मोठा आहे त्यामुळे त्याची प्रायोरिटी 1. त्याच्यानंतर क्लोरीनचा ॲटॉमिक नंबर 17 येतो. ओके, त्याच्यानंतर फ्लोरीनचा ॲटॉमिक नंबर ऑक्सिजन नंतर येतो म्हणजे 9 येतो फ्लोरीनचा आणि हायड्रोजनचा ॲटॉमिक नंबर 1. त्यामुळे प्रायोरिटी पहिला कोणाची? ब्रोमीनसाठी, दुसरी प्रायोरिटी क्लोरीन, तिसरी प्रायोरिटी फ्लोरीन, चौथी प्रायोरिटी हायड्रोजन.
आणि त्यानुसार कोणत्या पोझिशनने रोटेट होतो त्यानुसार तो ठरवायचा असतो. ओके, त्याच्यानंतर इथे एक उदाहरण दिलेलं आहे, तुम्ही बघू शकता. ह्याचं नाव आहे क्लोरोआयडोमिथेन सल्फोनिक ॲसिड. ओके, आता ह्याची प्रायोरिटी मी इथं तुम्हाला देतोय बघा. सगळ्यात पहिल्यांदा आयोडीन, ह्याचा ॲटॉमिक नंबर खूप मोठा आहे, त्यामुळे ह्याची प्रायोरिटी 1 नंबर. त्याच्यानंतर क्लोरीन, ह्याची ॲटॉमिक नंबर 2, ॲटॉमिक नंबर 2 नाही, प्रायोरिटी 2. त्याच्यानंतर सल्फर हा 3 आणि हायड्रोजन हा 4. हायड्रोजन कसा आहे तो 4th. ओके, आता हा कोणत्या पद्धतीने रोटेट होतो बघा. येस, कोणत्या पद्धतीने रोटेट होतो, तर अशा पद्धतीनं रोटेट होतो. त्यामुळे ह्याचं कॉन्फिगरेशन काय येतं, त्यामुळे ह्याचं कॉन्फिगरेशन येतं काय, तर ह्याचं कॉन्फिगरेशन येतं आर कॉन्फिगरेशन. ह्याचं कॉन्फिगरेशन काय येतं, आर कॉन्फिगरेशन. पण इथं एक पॉईंट लक्षात ठेवायचा आहे, तो म्हणजे जर लोवेस्ट प्रायोरिटी हॉरिझॉन्टल लाईनवरती असेल, ही हॉरिझॉन्टल म्हणजे आडवी लाईन आणि व्हर्टिकल म्हणजे उभी लाईन. ओके, जर हॉरिझॉन्टलवरती 4th प्रायोरिटी असेल तर ह्याचं कॉन्फिगरेशन उलटं करावं लागतं आणि ते कोण असेल, आर असेल तर यस आणि यस असेल तर आर. त्यामुळे ह्याचं कॉन्फिगरेशन बदलतं आणि ह्याचं कॉन्फिगरेशन कोणतं येतं, मग यस कॉन्फिगरेशन येतं. ह्याचं एक्सप्लेनेशन इथं दिलेलं आहे, हे व्हेरी इम्पॉर्टंट म्हणून लक्षात ठेवा. ओके, अशा पद्धतीनं ह्याचं कॉन्फिगरेशन कोणतं आलं, यस. दिसताना कसं आहे तो आर कॉन्फिगरेशन, पण आरचं यस का केला आपण, कारण लोवेस्ट प्रायोरिटी तुम्ही कुठेतरी लिहून दिला असणार आहे, लोवेस्ट प्रायोरिटी इज ऑन हॉरिझॉन्टल लाईन. हॉरिझॉन्टल लाईनवरती असेल तर ह्याचं कॉन्फिगरेशन बदलतं, त्यामुळे हा इथं नियम बदलतो. ओके, त्याच्यानंतर दुसरं उदाहरण बघूया. इथे आपण ह्याला मी क्लिअर करतोय. ओके, हे तर आपण दुसरं उदाहरण बघूया. इथं पहिली प्रायोरिटी येईल ब्रोमिनसाठी, ज्याचा ॲटॉमिक नंबर जास्त आहे. त्याच्यानंतर कोण आहे, मिथिल, ह्याची दुसरी प्रायोरिटी. ओके, आणि इथं कोण आहे बघा, हायड्रोजन आणि ड्यूटेरियम. ड्यूटेरियम हे काय आहेत, हायड्रोजनचा आयसोटोप आहे. मग आता जेव्हा आयसोटोप वापरतो आपण तेव्हा प्रायोरिटी कुणाला द्यायची असती, ज्याचा मास नंबर जास्त आहे. हायड्रोजनचा मास नंबर 1 आहे आणि ड्यूटेरियमचा मास नंबर 2 आहे, त्यामुळे ड्यूटेरियमला तिसरी प्रायोरिटी. ओके, आणि चौथी प्रायोरिटी ही हायड्रोजनला. आता कसा रोटेट होतो बघा, हा ब्रोमिनपासनं 2 नंबर आणि ड्यूटेरियम 3 नंबर. येस म्हणजे अँटी क्लॉकवाईज डिरेक्शनने रोटेट होतो, त्यामुळे ह्याचं कॉन्फिगरेशन येतं एस. आणि इथं लोएस्ट प्रायोरिटी ही कुठल्या लाईनवरती आहे, व्हर्टिकल लाईनवरती आहे, त्यामुळे इथं काही बदल होत नाही, त्यामुळे हे आहे आपलं एस कॉन्फिगरेशन. ओके, आता मी पुढे जातोय. आता बघा, इफ 2 or more atoms attached to the chiral center are the same, the priority decided by applying the sequence rule first to the next atom in the group and so on. हे जर मी जास्त बोललो तर तुम्हाला समजणार नाही, डायरेक्टली एक्झाम्पल दाखवतो. इथं जर बघितला तर इथं ब्रोमिन आहे. ओके, इथं हायड्रोजन आहे, पण इथं काय आहे, इथं कार्बन आहे आणि इथं सुद्धा कार्बन आहे. म्हणजे हे 2 कार्बन कसे झाले, सेम झाले, पण ह्या कार्बनकडे 3च हायड्रोजन्स अटॅच आहेत, पण ह्या कार्बनकडे 2 हायड्रोजन आणखी 1 मिथिल ग्रुप. मग ह्या दोघांच्या मध्ये प्रायोरिटी देताना कुणाला जास्त प्रायोरिटी देणार, तर पहिली प्रायोरिटी म्हणजे ह्या दोघांच्यामध्ये जर कंपॅरिझन केला तर ह्याला पहिला प्रेफरन्स द्यायला पाहिजे आणि मिथिलला दुसरा, कारण की इथं अजून एक मिथिल ग्रुप वाढलाय म्हणून, समजलं. त्यामुळे आता मी इथे यस प्रायोरिटी देतो. इथं बघा, ब्रोमिनला पहिली प्रायोरिटी, बरोबर, दुसरी प्रायोरिटी ह्या मोलिक्युलला इथिलला, तिसरी प्रायोरिटी ह्या मिथिलला आणि चौथी प्रायोरिटी ह्या हायड्रोजनला. बघा, रोटेट करतो मी अशा पद्धतीने, क्लॉकवाईज डिरेक्शनने रोटेट होतो, म्हणून ह्याचं नाव येतं आर कॉन्फिगरेशन. त्याचं नाव काय येतं, आर कॉन्फिगरेशन. ओके, आता इथं दुसरीकडे मी बघतो, दुसऱ्या एक्झाम्पलमध्ये मी बघतो आता. ओके, तर इथं बघा, ह्या क्लोरीनला पहिली प्रायोरिटी मी दिलो, ह्या क्लोरीनला मी पहिली प्रायोरिटी दिलो. ओके,
इथं सुद्धा कार्बन आहे आणि इथं सुद्धा कार्बन आहे. आता मला इथे विचार करावा लागणार आहे 2 नंबर कुणाला द्यायचा. पण ह्या कार्बनला 2 हायड्रोजन्स आहेत आणि 1 क्लोरीन आहे. आणि ह्या कार्बनवरती किती आहे? 1 हायड्रोजन, म्हणजे हायड्रोजन सोडूनच जातो. पण त्याच्यानंतर येणार कोण ग्रुप्स आहेत? 2 मिथिल ग्रुप्स आहेत. मग हा मिथिल ग्रुप मोठा की क्लोरीन ग्रुप मोठा? म्हणजे ग्रुप साईजनुसार कम्पॅरिझन करू नका, ॲटॉमिक नंबरने कम्पेअर करा. कार्बनचा ॲटॉमिक नंबर किती आहे? 6 आहे आणि क्लोरीनचा किती आहे? 17 आहे. त्यामुळे सेकंड प्रायोरिटी कोणाला द्यायला पाहिजे? तर ह्या मॉलिक्यूलला द्यायला पाहिजे. आणि मग ही थर्ड प्रायोरिटी. आणि आता परत रोटेट करा. हा 1, हा 2 आणि हा 3 क्लॉकवाईज डिरेक्शनने जातो. म्हणून ह्याचं कॉन्फिगरेशन येतं आर कॉन्फिगरेशन. समजले ना? अतिशय सोपं आहे. विचार करायचा, ह्या कार्बनला अटॅच पुढचा मॉलिक्यूल कोण आहे? क्लोरीन आहे. ह्या कार्बनला कोण आहे? परत कार्बन आहे. मग कार्बनला कार्बन आणि कार्बनला क्लोरीन, ह्यापैकी कोणाची प्रायोरिटी जास्त येईल? कार्बनला क्लोरीन ह्याची प्रायोरिटी जास्त येईल. त्यामुळे आपण 2 नंबर त्याला द्यायचं. ठीक आहे. आता मी क्लिअर करतोय आणि पुढची स्लाइड दाखवतो. आता इथं आहे तिसरा आणि खूप महत्त्वाचा रूल आहे हा. इथं प्रायोरिटी देणं बऱ्याच जणांना जमत नाही. ओके. इफ देर इज अन डबल और ट्रिपल बॉन्ड, जर डबल किंवा ट्रिपल बॉन्ड असेल तर प्रायोरिटी कशी द्यायची? ओके. आता मी एक एक्झाम्पल म्हणून दाखवतो. हा कार्बन डबल बॉन्ड ऑक्सिजन, म्हणजे हा कार्बोनिल ग्रुप आहे. ओके. तर ह्याची प्रायोरिटी आपण कशी देतो बघा. सगळ्यात पहिल्यांदा आपण ते बॉन्ड सॉल्व्ह करून घ्यायचे. हा तुमचा कार्बन, हा तुमचा कार्बन. ओके. हा कार्बन तुमच्या ऑक्सिजनवरती किती बॉन्ड तयार करतो? 2 तयार करतो. तुमचा ऑक्सिजन म्हणजे हा ऑक्सिजन आणि हा ऑक्सिजन किती बॉन्ड तयार करतो? 2 बॉन्ड तयार करतो. बरोबर. मी इथे एक बॉन्ड दाखवला आणि इथे एक बॉन्ड दाखवला, अशा पद्धतीनं. आणि तुमचा ऑक्सिजन हा कार्बनवरती किती बॉन्ड तयार करतो? 2 बॉन्ड तयार करतो. मग एक बॉन्ड आपण इथं दाखवला आहे आणि हा दुसरा बॉन्ड, आणि ह्याच्यानुसार ते काउंटिंग करायचं ॲटॉमिक नंबर. आता कार्बन डबल बॉन्ड ऑक्सिजन जेव्हा असतो तेव्हा ही प्रायोरिटी पहिली येईल. ओके. अशा पद्धतीनं. किंवा दुसरा एक आम्ही दाखवतो मॉलिक्यूल, वेगळ्या कलरने दाखवतो. हा एक कार्बन आहे आणि हा ग्रीन एक कार्बन आहे. ओके. हा कार्बन दुसऱ्या कार्बनशी किती बॉन्ड तयार केलेला आहे? 2 बॉन्ड तयार केलेला आहे. ओके. आता मी पहिल्यांदा ब्लू दाखवतो. बघा, हा तुमचा कार्बन ॲटम. ओके. हा कार्बन ॲटम तुमच्या दुसऱ्या कार्बनशी म्हणजे ग्रीन कार्बनशी किती बॉन्ड तयार केलेला आहे? 2 बॉन्ड तयार केलेला आहे. मग ते मी 2 बॉन्ड अशा पद्धतीनं दाखवतो. बघा, हा एक बॉन्ड आणि सिमिलरली हा दुसरा बॉन्ड. ओके. त्याचबरोबर ग्रीन कार्बननं ह्या ब्लू कार्बनवरती किती बॉन्ड तयार केलेला आहे? 2 बॉन्ड तयार केलेला आहे. ते मी कसं दाखवतो? एक हा अशा पद्धतीचा कार्बन आणि दुसरा हा रिपीटिंग कार्बन. मग ह्याच्यानुसार आपण प्रायोरिटी ठरवायची, ज्याला किती कार्बन अटॅच आहेत, किती ऑक्सिजन अटॅच आहेत, अशा पद्धतीनं. इथं कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड सुद्धा सिमिलर असेल आणि सायनाइड असेल तर पण आपल्याला असं दाखवता येतो. सायनाइडचं अनेकदा तुम्हाला समजलं असेल तर मी अनेकदा उदाहरण घेतो सायनाइडच्या बाबतीत, तर बघू शकताय तुम्ही. तर हा कार्बन ॲटम म्हणजे हा कार्बन ॲटम नायट्रोजनवरती किती बॉन्ड तयार केलेला आहे? 3. मग मी नायट्रोजनवरती 3 पहिल्यांदा मी ड्रॉ करतो. बघा, अशा पद्धतीनं हा कार्बन 3 नायट्रोजनवरती बॉन्ड तयार करतो. मग मी असं दाखवतो, हा एक नायट्रोजनवरती बॉन्ड, हा एक नायट्रोजनवरती बॉन्ड. ओके. आता कार्बनचं संपलं. 3 नायट्रोजनवरती बॉन्ड तयार केला. हा 1, हा 2 आणि हा 3. ओके. नायट्रोजननं किती बॉन्ड तयार केला? तुमच्या कार्बनवरती नायट्रोजननं सुद्धा 3 बॉन्ड तयार केला. नायट्रोजन सुद्धा 3 बॉन्ड तयार केला. हा पहिला, हा दुसरा का आणि हा तिसरा, अशा पद्धतीने 3 बॉन्ड तयार केला. हे आपण असं दाखवू शकतो. समजलं? आणि त्यानुसार आपण मोजायचं आहे. शक्यतो हे रेअर असतात अशी उदाहरणं, आपण ते मोजायचे असतात आणि प्रायोरिटी ठरवायची असते. ठीक आहे. आता इथं आपण थांबावं असं मला वाटतंय. जाता एक उदाहरण आपण बघूया आणि इथं आपण थांबूया. इथं एक उदाहरण आहे, याची नाव लक्षात ठेवायचं आहे. काही वेळेला प्रॉब्लेममध्ये फक्त नाव देतात, ग्लिसरॉल. ग्लिसराईडचं स्ट्रक्चर तुम्हाला
असं फाइंड आउट करता आलं पाहिजे. ओके, ग्लिसरॉलचं स्ट्रक्चर आपल्याला असं फाइंड आउट करता आलं पाहिजे. ओके, तर हा ग्लिसरॉल आहे. तर बघा, हा CHO ग्रुप इथं आहे, त्याच्यानंतर CH2OH इथं आहे, हायड्रोजन हॉरिझॉन्टल लाईनवरती आहे, हॉरिझॉन्टलचा रूल वेगळा असतो, OH ग्रुप सुद्धा हॉरिझॉन्टलवरती आहे. ओके, आता याची प्रायोरिटी बघा, हा 1, हा 2, इथं कार्बनला डबल बॉन्ड ऑक्सिजन आहे म्हणून प्रायोरिटी 2, आणि इथं ऑक्सिजन डायरेक्टली अटॅच आहे कार्बनला म्हणून प्रायोरिटी 1. त्याच्यानंतर हा तिसरा आणि हा चौथा. ओके, कसं रोटेट होतो? अँटी क्लॉकवाईज, त्यामुळे ह्याचं कॉन्फिगरेशन येतं काय? येस. पण चौथी प्रायोरिटी हॉरिझॉन्टल लाईनवरती आहे म्हणून ह्याचं कॉन्फिगरेशन काय येतं? आर कॉन्फिगरेशन येतं. ह्याचं कॉन्फिगरेशन कोणतं येतं? आर कॉन्फिगरेशन येतं. ठीक आहे, इथंपर्यंतच्या मी नोट्स अपलोड करतो, व्यवस्थित लिहून काढा आणि इथं आपण थांबूया. आता उद्याला भेटूया.